आणि थेट नाशिकमध्ये जाऊयात। राज ठाकरे हे आजपासून 3 दिवसाच्या नाशिकच्या दौऱ्यावरती आहेत आणि आता ते नाशिकमध्ये पोहोचलेत। ही आताची दृश्य आपण बघतोय। विधानसभेच्या निवडणुका झाल्याच्या नंतर पहिल्यांदाच हे राज ठाकरे आता नाशिकमध्ये पोहोचलेले दिसतात। त्यामुळे तिथल्या पदाधिकाऱ्यांसोबत कार्यकर्त्यांसोबत आज राज ठाकरे चर्चा करतील। पुढचा 3 दिवसांचा त्यांचा हा दौरा असेल, त्यामुळे सगळ्यांनाच उत्सुकता आहे राज ठाकरे नेमकं काय मार्गदर्शन करतील याची। आणि राज ठाकरे हे आता नाशिकमध्ये पोहोचलेले आपण पाहतोय। राज ठाकरे यांना भेटण्यासाठी त्यांच्या कार्यकर्त्यांची आणि त्यांच्या चाहत्यांची सुद्धा गर्दी झालेली आहे। हा नाशिकचा त्यांचा दौरा असेल। येत्या 3 दिवस ते नाशिकमध्ये असतील आणि आगामी ज्या काही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत त्या पार्श्वभूमीवरती सुद्धा मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचा हा दौरा महत्त्वाचा आहे। आणि याविषयी बोलूयात। मुकुल कुलकर्णी आमचे प्रतिनिधी आपल्याला माहिती देत आहेत। मुकुल, महत्त्वाचा असा नाशिकचा दौरा राज ठाकरेंचा। अगदी बरोबर आहे। नुकतंच राज ठाकरे नाशिकमध्ये त्यांचं आगमन झालेलं आहे। आजपासून पुढचे 3 दिवस ते नाशिकमध्ये असणार आहेत। प्रामुख्याने आगामी महापालिका निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर हा दौरा आहे। विधानसभा निवडणुकीमध्ये पक्षाला फारसं यश मिळालं नाही। नाशिक हा मनसेचा एकेकाळी बालेकिल्ला होता। नाशिकमध्ये 3 आमदार आणि 40 नगरसेवक होते। नाशिक महानगरपालिकेची सत्ता देखील मनसे ताब्यात होती। मात्र काही कालांतराने हा गड पूर्णपणे ढासळलेला होता। आता मनसेचे 2 उमेदवार नाशिकमधून उभे होते, त्यांचा देखील पराभव झालेला होता। एका उमेदवाराने तर माघार घेतलेली होती। त्यामुळे या सर्व विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आगामी महापालिका निवडणुकीमध्ये कार्यकर्त्यांमध्ये जोश निर्माण करण्यासाठी, ऊर्जा निर्माण करण्यासाठी, त्यांना चांगले कार्यक्रम देण्यासाठी राज ठाकरे यांचा हा महत्त्वाचा दौरा आहे। पुढचे 3 दिवस ते नाशिक शहर आणि ग्रामीण भागातील पदाधिकारी कार्यकर्त्यांचा संवाद साधणार आहेत, त्यांची आढावा बैठक घेणार आहेत आणि पुढची ध्येयधोरणं काय असणार आहे, पुढची दिशा काय असणार आहे याबद्दल देखील मार्गदर्शन करतील। अगदी धन्यवाद मुकुल या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।